जय शिवराय शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण ही एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर पहा, जर तुमच्या नावावर शेती असेल तर तुम्हाला आता 6 मोठे फायदे होणार आहेत. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज नवीन शासन निर्णय घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा जी-आर व्यवस्थित समजून घ्या. जर तुमच्या नावावरती 7/12 असेल तर हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घेणे हे महत्त्वाचे आहे. तर हा शासन निर्णय आपण संपूर्ण व्यवस्थित समजून घेऊयात. ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या पोटहिस्स्यांची मोजणी करून नकाशे व 7/12 अधिकार अभिलेख अद्ययावत करण्याबाबत अशा प्रकारचा हा जी-आर आहे आणि हा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा जी-आर तारीख 27 जानेवारी 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सांगतोय, हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांनी आवर्जून पाहायचा आहे. जर तुमच्या नावावरती 7/12 असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तर 6 फायदे कोणकोणते आहेत त्याबद्दलची सुद्धा आपण पूर्ण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णय काय आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथम भूमापन व जमाबंदीची कार्यवाही सन 1890 ते 1930 या दरम्यान झालेली आहे. प्रथम भूमापन व जमाबंदीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या धारकांच्या शेतजमिनीचे नकाशे, अधिकार अभिलेख व जमिनीची प्रतवारी तसेच जमिनीची आकारणी निश्चित करण्यात आलेली आहे. मूळ जमाबंदीच्या वेळी राज्यात एकूण 50,21,213 भूभाग नकाशे व तेवढेच 7/12 अधिकार अभिलेख तयार करण्यात आले होते. तर या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्या. जमाबंदीच्या वेळी राज्यात एकूण 50,21,213 भूभाग नकाशे व तेवढेच 7/12 अधिकार अभिलेख तयार करण्यात आले होते. जमीन एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमाबंदीच्या वेळी तयार करण्यात आलेल्या अधिकार अभिलेखात नव्याने तयार झालेले पोटहिस्सा धारकांच्या जमिनीच्या पोटहिस्स्यांची मोजणी करून नकाशे अद्ययावत करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने एकत्रीकरण योजनेमध्ये राज्यात एकूण 1,40,78,965 एवढे भूभाग तयार झाले असून तेवढेच 7/12 अधिकार अभिलेख तयार व अद्ययावत करण्यात आले आहेत. तर 2 नंबरचा पॉईंट आपण समजून घेऊयात. राज्यात सन 1952 पासून माहे डिसेंबर 2024 पर्यंत खरेदी हक्काने, वारस वाटणीने, हक्क सोडपत्राने किंवा हस्तांतरण या कारणांमुळे नव्याने 7/12 अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोटहिस्स्यांची संख्या 2,12,76,499. तर पहा या ठिकाणी संख्या किती दिलेली आहे. 2,12,76,499 एवढी आहे. तर 7/12 अधिकार अभिलेखात तयार झालेले सर्व पोटहिस्स्यांची मोजणी होत नसल्यामुळे नकाशे व 7/12 अधिकार अभिलेख मिळत नसून त्यामुळे विविध केंद्र व राज्य शासकीय योजना राबविताना अडचणी निर्माण होतात. तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व भूभागांची मोजणी करून नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करून प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक UL पिन युनिक लँड पार्सेल आयडेंटिफिकेशन नंबर तयार करायचा आहे. त्याद्वारे कृषी विषयक योजना तसेच शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करण्यासंबंधीची योजना व पीक सर्वेक्षण इत्यादी योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या भूभागांचे धारक खातानिहाय पोटहिस्स्यांची मोजणी करून पोटहिस्सा भूभागांची सीमा व क्षेत्रे निश्चित करून त्याद्वारे अधिकार अभिलेख व नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे आवश्यक आहे. पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे. तर पहा या प्रकल्पाची उद्दिष्टे आणि प्रकल्पाचे 6 काय फायदे आहेत मोठे ते सुद्धा आपण आता लगेच पाहणार आहोत.
तर पहा प्रकल्पाची उद्दिष्टे काय आहेत. तर राज्यातील सर्व सर्वे नंबर, गट नंबरमध्ये तयार झालेल्या पोटहिस्स्यांची मोजणी करणे. अधिकार अभिलेख 7/12 व नकाशा अद्ययावत करून मेळात आणणे. प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक UL पिन देणे. हे 3 मुख्य उद्दिष्टे या प्रकल्पाची आहेत. तर सर्व शेतकऱ्यांना या प्रकल्पाचे 6 मोठे फायदे काय काय होणार आहेत ते सर्व आता व्यवस्थित समजून घ्या. तर पहिला फायदा असा आहे की 7/12 नुसार धारकनिहाय स्वतंत्र पोटहिस्सा भूभाग नकाशे उपलब्ध होतील. तर 2 नंबरचा फायदा काय आहे? धारकांचे क्षेत्र हद्दीविषयी वाद कमी होण्यास मदत होईल. 3 नंबरचा फायदा आहे की अधिकार अभिलेख 7/12 व त्यांचे नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे शक्य होईल. 4 नंबरचा फायदा आहे भूभाग नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण इंटिग्रेशन करता येईल. 5 नंबरचा फायदा असा आहे की शेतकरी, विविध बँका व पीक विमा कंपनी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अद्ययावत डेटाबेस उपलब्ध होईल. आणि 6 नंबरचा फायदा असा आहे की खरेदी पूर्व मोजणी प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी अचूक डिजिटल डेटाबेस तयार होईल. तर पहा, हे 6 फायदे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला या GRची PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती ही PDF नक्की टाकली जाईल. ती तुमच्याकडे व्यवस्थित डाउनलोड करून ठेवा. कारण भविष्यामध्ये ती PDF तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. तर ही माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.